नमो बुद्धाय, जय भीम. माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या आलो आहे पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या जवळ येणाऱ्या जगप्रसिद्ध अशा कारल्या येथील लेण्या पाहण्यासाठी. अगदी ऐतिहासिक अशा लेण्या आहे. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून ते इसवी सनाच्या 5व्या शतकापर्यंत या लेण्यांची निर्मिती झाली आहे. सातवाहनकालीन या अगदी सुंदर अशा लेण्या आहेत. त्या लेण्या आज आपण पाहूया, भगवान बुद्धांना वंदन करूया, थोडी माहिती जाणून घेऊया. अगदी ऐतिहासिक स्थान आहे आणि लोणावळ्याच्या जवळ अनेक लेण्या आहे. त्यापैकी महत्त्वपूर्ण लेणी म्हणजे कारल्याची ही लेणी. इथलं चैत्यगृह फार भव्य आणि खूप सुंदर आहे. तर आता आपण ही लेणी पाहूया, थोडी माहिती जाणून घेऊया. हा संपूर्ण व्हिडिओ पहा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आम्ही सर्व आता कारल्या लेणीसाठी निघालो आहोत. खरं तर पिंपरी ते म्हणजे नेहरू नगर ते कारल्यास आम्ही जातो आहोत. ऑलमोस्ट 50-52 किलोमीटर आहे ना, 46 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. आणि घरचे सगळे आले. चला, आणि आम्ही आत्ताच पोहोचलो आहे. हे बघा, कारल्याच्या पार्किंगकडे 5 पायरी पार्किंग असं म्हटलं जातं. कारल्याचे डोंगर दिसतात आणि आज गर्दी बघा, सगळी गर्दी, खूप गर्दी आहे आज. इथनं आता समोर जायचं आहे आणि मग समोर लेण्या आहे. मी कौली रे घरचं थांबलेत सगळे इथे. आता इथनं आम्ही निघालो आहोत कारल्याच्या लेण्यांसाठी. हे बघा, आई पण आली आहे. खरं तर 2-3 दिवसांनी आईच्या पायाचंही नी रिप्लेसमेंट सर्जरी आहे, तरी पण आई आली आहे. चला, इथे बरेच दुकानं आहे. तुम्ही इथे खाण्यापिण्याचं घेऊ शकता, फोटो घेऊ शकता. एकवेरा देवींचे. चला, 5 पायरीकडून आत्ता पायऱ्या चालू झाल्या. 5 पायरीकडून त्या पायऱ्या आहेत. इकडे तुम्हाला खाण्यापिण्याचे बरेच दुकानं मिळणार, पूजेच्या साहित्याचे मिळतात. हे बघा, अशा पायऱ्या, जुन्या पायऱ्या आहेत. हे बघा, आई चालली. इकडे ना करवंद वगैरे पण मिळतील तुम्हाला. रानमेवा ब्लॉग काढता. बरेच लोकांचं पायी पण मागणं असेल तर जातातच. हळूहळू चाल. पावसामध्ये इथे सुंदर असे धबधबेच वाहतात. खरं तर अगदी कारल्या लेणीहून खाली. चला, आज गर्दी आणखीही जास्तही आहे, कारण आज बुद्ध पौर्णिमेचा महोत्सव आहे. आणि प्लस रेग्युलरचे इथे व्हिजिटर येतात ते आहेच. हे बघा, आई येते आहे. आणि आता आईचं 3-4 दिवसांनी पायाचं ऑपरेशनसुद्धा आहे, गुडघ्याचं. अजूनही थोडं लांब आहे. हा थोडा तीव्र चढ आहे. आणि मग तुम्ही इकडे हा चढ सर केलात की मग लेण्यांकडे पोहोचता. हे सगळे थांबलेत बघ. आपणही निघालो. सो इथनं आम्ही चालत आता कारल्या लेणीच्या तिकीट घराकडे येऊन पोहोचलो आहोत. यासाठी 25 रुपये तिकीट आहे लेण्यांना जात असणार तो, आणि विदेशी पर्यटकांसाठी 300 तिकीट काढलेत. इथे ना लेण्यांबद्दलची सुंदर माहितीही आहे. हे बघा, इथे 16 लेण्या आहेत. त्यांची थोडी माहिती आहे की त्या मग हिनयान काळातल्या आहे आणि काही महायान काळातल्या सुद्धा आहेत. पण मोस्ट ऑफ द लेण्या सातवाहन काळातच येतात. थोडी माहिती आहे की ते मुंबईशी कसं कनेक्टेड आहे, म्हणून त्याबद्दल इथे लिहिलं आहे. तुम्ही ही माहिती वाचू शकता. चला, इथे भिक्खूगणसुद्धा आहेत. आज बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम आहे इकडे, त्यामुळे तुम्हाला लेण्या सुरू होतात. सुंदर ना.
तर या भागातनं समोर गेलात की अगदी सुंदर अशा कारल्याच्या लेण्या दिसायला लागतात. त्याचं जे चैत्यगृह आहे ना एवढं सुंदर आहे, तुम्हाला काय सांगू मी. त्यात जे शिल्पकाम आहे, भगवान बुद्धांच्या प्रतिमा आहे किंवा जो स्तंभ आहे सम्राट अशोकांचा, तो खूप खूप सुंदर वाटतो. आणि आज बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रमही होताच. बुद्ध पौर्णिमा आहे खरं तर. त्याचं खरं तर तो सकाळीच 10:30-11 वाजता तो कार्यक्रम संपतो. बुद्ध वंदना होते खूप मोठी इथे आणि बरेच भाविक इकडे तेव्हा बरेच लोक तेव्हा इकडे येतात. आता आपण जाऊयात आणि लेणी दर्शन करूया. आणि हे बघा कारल्याच्या अगदी सुंदर अशा लेण्या इथनं सुरू होतात. ह्या 16 लेणीचा समूह आहे आणि इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून ते इसवी सनाच्या 5व्या शतकापर्यंत इथे लेण्या निर्मित केल्या गेल्या आहेत. सातवाहन काळातल्या अगदी सुंदर अशा लेण्या आहेत. सह्याद्रीच्या पर्वतांमध्ये दडलेलं हे सोनं आहे खरं तर. आपण प्रथम तिकडे लेणीत प्रवेश करूया आणि भगवान बुद्धांना वंदन करूया. मग ही अख्खी लेणी मी तुम्हाला दाखवतो, जेवढी दाखवता येईल तेवढी. खरं तर बघा, पहिला याला 2 मजले म्हणजे वरही जाता येतं. हा एक मजला आणि त्याच्यावर एक मजला आणि खाली असं आहे. इथे तुम्ही मंदिरासाठी येऊ शकता. एकविरा देवींचं मुख्य मंदिर इथे आहे आणि प्लस कारल्याची ही लेणी. या ठिकाणी बुद्ध वंदनेचा कार्यक्रम होता, तो झाला. आम्ही उशीर आलो खरं तर. आता आम्ही जातो आहोत लेणीमध्ये. हे बघा, हे तिकीट आहे. तिकीट काढलं, 25 रुपयाचं तिकीट आहे. आणि हे बघा, इथे त्याचं फलकही लागला आहे. इकडे समोर जाणार तर आपण लेणीत प्रवेश करू शकतो. त्याच्या बॅग्स तिकडनं गेलात तर मंदिरासाठीचा रस्ता आहे. हे बघा, हे मुख्य चैत्यगृह आहे. त्याच्यावर सिंहस्तंभ आहे. खाली पाली भाषेमध्ये आहे किंवा कुठल्या भाषेत तरी लेख आहे. हे बघा, हे आहे अगदी सुंदर असं कारल्या लेणींचं चैत्यगृह. भव्य असं चैत्यगृह आहे. आणि त्या भागातनं भगवान बुद्धांची एक खूप सुंदर प्रतिमा आहे. हा जो स्तंभ आहे हा अगदी भव्य असा स्तंभ आहे. त्यावर 4 दिशांना 4 सिंह आहेत जे सम्राट अशोकांचं प्रतीक मानले जातात. आणि इथे बघा काही लिहिलंसुद्धा आहे. आता आपण लेणीकडे जाऊयात. इकडे मंदिर आहे अगदी समोर. हे बघा, खूप सुंदर आहे. आणि ना हे जे शिल्प आहे इकडचं, हे आता मुंबई पुणेचा जो मिसिंग लिंक टनल आहे ना त्याच्यावरनं हे दाखवलं आहे, इनग्रेव्ड केलं आहे हे शिल्प भगवान बुद्धांचं. सातवाहन काळातील ही लेणी आहे अगदी सुंदर अशी. आणि त्यात भगवान बुद्ध हे कमल पुष्पावर विराजमान आहे. खाली हा स्तंभ दिसतो आहे. हे जे आहे ते धम्मचक्र आहे. उपासक आहेत. त्यानंतर बोधिसत्व पद्मपाणी, अश्वपाणी आहे, सिंह आहे. आणि खाली हे सर्व हे पकडून उभे आहे नागराजा. इट्स ब्युटिफुल ना. यांची केश रचना बघा किती सुंदर आहे. ब्युटिफुल. ते फन आहे त्यांचं मागे. फन. इथे सुद्धा शाक्यमुनी भगवान बुद्ध आहेत. सो ही जी प्रतिमा आहे ना ही खूप सुंदर आहे. याच्या खाली ना हे सिंह आहे. भगवान बुद्धांना शाक्य सिंह असं सुद्धा म्हटलं जातं म्हणून ते आहेत. आणि इथे दोन्ही बाजूंना बोधिसत्व पद्मपाणी, कारण त्यांच्या हातात पद्म आहे, त्यांना अवलोकितेश्वर म्हटलं जातं. आणि हे बोधिसत्व वज्रपाणी ज्यांच्या हातामध्ये वज्र आहे. आणि हे कोण असावेत? ते त्या बुद्धांचे शिष्य. हो हो, त्यांच्या पायथ्याला ते असतात. आता हे जे शिल्प आहे ना हे मला खूप आवडलं, कारण हे लिंकवर पण असतं. आता हे मुंबई पुण्याचं मिसिंग लिंक टनल आहे ना त्याच्यावर पण हे शिल्प आहे अशा पद्धतीने. आणि ते जे वर आहे ना ते सुद्धा गंधर्व जे मुकुट घेऊन आले आहेत भगवान बुद्धांना चढवण्यासाठी. वर पण आहे उडणारे गंधर्व जे हार घेऊन आले आहेत. आणि हे दोन्ही राजा आहेत, राजा राणी ज्यांच्या दान पुण्यातून बहुधा ही लेणी दान देण्यात आली आहे.
किती उंच आहे. कसं केलं असणार ना सातवाहन काळामध्ये त्या लोकांनी. नुसतं आपण त्या हत्तीपर्यंतही हाईट नाही आहे, कसं जाऊन वर बांधलं असेल. आणि हे लेणी अख्ख्या एका दगडामध्ये कोरीव आहे. म्हणजे काय त्यांना आर्किटेक्ट केलं ना त्यांनीच. वर बघा किती उंच आहे. ती पण बुद्धांचीच आहे, दोन्ही बुद्धांचंच आहे. हे सातवाहन काळातलेच आहे. बुद्धांच्या वेगवेगळ्या मुद्रा आहेत त्या आहेत. तिथे काही संदेशही आहे जे पालीमध्ये आहे, पाली भाषेमध्ये आहे. इकडे हत्ती आहेत, त्यांनाही भगवंताशी जोडलं आहे. हत्ती शुभ्र हत्ती जे भगवान बुद्धांच्या आई माता महामाया यांच्या स्वप्नात आले होते, तर ते दाखवले आहेत. आणि ते हे तर खरं भारताचे चिन्हसुद्धा घेतो. वर किती सुंदर आहे, म्हणजे प्रत्येक एक पॅटर्न आहे, सुंदर आहे त्यावर. आणि वरनं एक स्वास्तिक पण आहे, विच इज ऑल्सो बुद्धिस्ट सिम्बॉल. आता इथे दोन्ही भागात हे जे आहेत किती सुंदर ना, केस रचना, कपडे कसं घातले पायामध्ये. आता आपण जे घालतो सगळं तसंच दाखवलं आहे त्यांनी. हे आसपासनं 2000 वर्षापूर्वीचं सगळं आहे जे इथे दडलं आहे. आता आज जाऊन आपण आधी भगवान बुद्धांना वंदन करूया आणि मग मी आणखी तुम्हाला दाखवतो. पण इथनं समोर जाणंच हे गेट आहे ना, काय पाहून काय नको आहे असं झालं म्हणून. हे बघा या हे भागात किती सुंदर ना, पद्म पाणी आहे पूर्ण. त्यांच्या हातामध्ये पद्म आहे. आणि वरही भगवान बुद्धांच्या सुंदर सुंदर मुद्रा दाखवल्या आहेत. आणि शिलालेखसुद्धा आहेत. सुंदर ना. याही भागात हत्ती आहेत. आणि त्या काळातले ज्यांनी ज्यांनी दान पुण्य केले आहेत ते सगळे इथे दाखवले आहेत. हे पण आहे बघा, हे वेदिकापट्टीसारखं आहे. आणि तेही बघा त्यांची रचना कशी, डोक्यावर कसं त्यांनी बांधलं आहे ते सगळं दाखवलं आहे. हे जो असं ग्रेव्ड आहे पूर्ण असं, तो पिंपळाच्या पानासारखं आहे. कारण पिंपळाचं पान हे पवित्र मानलं जातं बुद्धिझममध्ये, त्यामुळे इथे यांनी हात जोडले आहे का. असा चैत्यगृह आहे. इथे भिक्खूगण ध्यानधारणा करायचे, तो हा चैत्यगृह. हाच मराठीमधला शिलालेख वाटतो पण हा नंतरचा वाटतो मला. हा चैत्यगृह आहे. आणि आज स्तूप आहे. आणि हे वरचं सगळं लाकडी बांधकाम आहे ना, तेही तेवढंच जुनं आहे. त्यानंतर प्रत्येक स्तंभावर इथे 37 स्तंभ आहे बहुतेक. आणि त्या प्रत्येक स्तंभावर त्या त्या काळातलं शिल्प त्यांनी करून ठेवलं आहे. हे एवढं सुंदर आहे बघा. इथे हत्तीवर ते सगळे बसले आहेत. त्या त्या काळात ज्यांनी दान पुण्य केले असतील ते सगळे तुम्हाला इथे वर दिसत आहे. सुंदर ना, खूप खूप सुंदर आहे सगळं. इथेही काहीतरी आहे आणि त्यावर शिलालेख आहे. हे बघा. आणि वर ही सगळीकडे तुम्हाला हे सगळे दिसतात. सर्व हत्तीवर विराजमान आहे. आणि ते असं वाटतं राजा राणी राजा राणी राजा राणी असे ते आहेत. हे स्तंभ अष्टकोणी स्तंभ आहेत. हे बघा, अष्टकोणी. हे जे आहे ना, या स्तंभावर एक स्तूप दाखवला आहे, सिंहस्तंभ दाखवला आहे जो बाहेरही आहे. आणि इथेही काहीतरी दाखवलं आहे हरणाने समथिंग. हे बाहेर जसं आहे तसंच त्यांनी इथं केलं आहे. आणि ही जी लिपी आहे ना, तुम्हाला कळते का काय लिहिलं आहे मला नक्की सांगा. आणि मग इथे आहे हा अतिभव्य असा स्तूप. आपण हे स्तूपाला वंदन करूया. पण हा स्तूप मी तुम्हाला तुम्ही वंदन करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि,
हे स्तूप म्हणजे खरं तर भगवान बुद्धांचंच प्रतीक आहे. कारुणी तथागत गौतम बुद्धांचा विजय असो. कारुणी तथागत गौतम बुद्धांचा विजय असो. कारुणी तथागत गौतम बुद्धांचा विजय असो. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लिहिलं आहे. ही बुद्धधर्मीय लेणी इसवी सनापूर्वी सुमारे 1ल्या शतकात खोदली आहे. येथील विस्तीर्ण चैत्यगृह हे हीनयानपंथीय चैत्यगृहांपैकी एक सर्वोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. याचं भव्य प्रवेशद्वारास एक विशाल सिंहस्तंभ असून आतील बाजूस अर्धगोलाकृती गवाक्ष पृष्ठशिल्पकृती आणि कोरीव मूर्ती आहे. येथील बुद्धांच्या मूर्ती मात्र महायानपंथीयांनी नंतर इसवी सनाच्या 5व्या किंवा 6व्या शतकामध्ये कोरल्या असून त्या मूळच्या कल्पनेस धरून नाहीत, कारण हे हीनयान लेणी आहे आणि महायानपंथ नंतरचा आहे. पण बरीच माहिती आहे, जसं की यात अनेक शिलालेख असून त्यात लेणी खोदण्यासाठी ज्यांनी दानपुण्य केलं आहे ते त्यांचं नाव आहे. हे चैत्यगृह जंबूद्वीपातील म्हणजेच भारतातील एक अद्वितीय शैलगृह म्हणून परिणित आहे, सजवलं आहे. तर याला प्रदक्षिणाही पूर्वी घातलं जायचे, आता ते बंद केलं आहे. आई आणि ताई आत्ता सगळे आले आहेत. ते बाहेर थांबले होते थोडं. हे बघा, आहे सुंदर सुंदर आहे ना आई? मस्त आहे. त्याच्या आधी पाहिलं होतं. त्याच्या आधी कधीच नाही पाहिलं. हे बघा, इथे सगळे हत्तीवर दाखवले आहेत, हत्तीवर बसले आहेत. स्तूप आहे, स्तूपाला सगळे नमस्कार करतात. स्तंभ आहेत, खूप अष्टकोनी स्तंभ आहे. आणि इथे ते पाली भाषेमध्ये लिहिलं आहे. कुठली भाषा नाही माहिती, पण लिहिलं आहे. आणि हे जे स्तंभ आहेत ना, त्याचे अष्टकोनी स्तंभ आहे, त्याच्या वर बघा तिथे गॅप पण त्यांनी किती सुंदर प्रकारे हे केलं आहे. चला आता आपण चैत्यगृहातून बाहेर जाऊयात. पण तुम्ही या स्तूपाला वंदन करा, नमस्कार करा पुन्हा एकदा, कारण आपल्या पूर्वजांनी हजारो वर्ष आधी हे अगदी सुंदर असं आणि अगदी भव्य असं निर्मित करून ठेवलं आहे. ते आपल्यासाठी, ते आपल्याला जतन करायला हवं, सांभाळायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचा आदर करायला हवं. नमस्कार करा, वंदन करा. आता या भागातलं चैत्यगृह पाहिलं, पण खरं तर मनच नाही भरलं, एवढं सुंदर आहे. लेणीही पाहायची आहे पूर्ण, ती या भागात आहे. चैत्यगृह पाहिलं आपण, आता विहार पाहूयात काय काय आहे ते सगळं मी दाखवते. या भागातनं आज जाऊन मग बाकी लेणीसुद्धा पाहता येते. तर या चैत्यगृहाकडून मग आता इकडे जातो आहे आणि बाकीची लेणीसुद्धा पाहतो आहे. पावसामध्ये जेव्हा तुम्ही येताय ना, खरं ते पावसानंच झालं आहे. पांढरं पांढरं जे गवत दिसतं ना, इथनं अख्खा असं धबधबा खाली वाहतो. काही ज्या लेण्या आहेत त्या आपण पाहू शकतो, काही बंद केल्या आहेत. आणि इथे गर्दी असतेच नेहमी, कारण एकविरा देवींचं मंदिरही इकडेच आहे. सो आता इकडे जाऊया आत आणि आपण पाहूया. चल, लोखंडी पायऱ्याही आहे. न जाऊया आत या बाजूला. ओके, धन्यवाद. सो आता आम्ही खाली आलो आहोत. हे याचं बांधकाम तुटलं आहे खरं तर, काळाच्या ओघामध्ये ते नष्ट झालं आहे, पण हे विहारच आहे. आणि हे तर मला चैत्यासारखाच भाग वाटतो आहे, किंवा याची निर्मितीच झाली नसावी. दगड ठिसूळ असावा. खालपर्यंत तिकडे अशी दगडाची शिळा दिसून येते, भेग दिसून येते त्या खाली. या भागात तर काही तितकंसं नाही आहे, फक्त त्याचे जे भाग आहे राहिलेले ते असं दिसतात. इथे जसं आहे, त्या भागात जसं आहे. इकडे जाऊया आपण. इकडे आणखी भगवान बुद्धांची प्रतिमा आहे आणि मग वरही जाता येतं, तिकडेही जाऊया. हे विहार आहे. भिक्खुगण इथे निवास करायचे, राहायचे, ते हे जागा आहे. आणि इकडे पाण्याची टाकी होती बहुतेक, ते गेलं आहे, निघून गेलं आहे. इथे आहे भगवान बुद्धांची मूर्ती.
फिरली झालोय आम्ही ऑलरेडी. सुंदर ना. दिव्याचं मला वाटतं ते इथे मुख्य याच्यावर आहे तशीच ही पण आहे सुंदर अशी. ती काय करणार आहे, वर पण 2 भगवान बुद्ध आहे, खालीही ते आहे. धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आहे त्यांची आणि बाजूलाच पद्मपाणी आणि अश्वपाणी आहे. याही भागामध्ये आहेत 3 प्रतिमा आहे खरं तर तिकडे आणि खालचा भाग तुटला आहे असं शिल्प आहे. या रूम्स बंद केल्या आहे पण ह्या भिक्खूंचे निवासस्थान आहे. खूप छोटे छोटे आहे. तिथे थांबायचे पाण्यासाठीची जागा इथे कारण ते वर्षावासमध्ये इथे यायचे. जेव्हा पाऊस असायचा तेव्हा चारिका बंद करून ते यायचे. इकडे आणखी काही आहे. हो इकडे एक स्तूप आहे हा ना अर्धवट आहे पण इथे जाता नाही येत. बंद केला आहे हे बघा. हा त्यालाही बंद केला. हा नदी तुटल्यासारखा वाटतो तो. त्याला वेदिका पट्टीही दिसते आणि तो सुंदरसं बांधकाम आहे पण ते बंद आहे खरं तर. चला आपण वर जाऊया. वरचंही दाखवतो मी. सचिन तू कारल्याला आला होता याच्या आधी पहिल्यांदाच आला आहे. लोणावळा इथे खूप जवळ आहे बुद्ध पौर्णिमेला ना. आणि या पायऱ्या आहेत. पायऱ्यांनी असं वर जायचं आहे. 2000 वर्ष जुन्या पायऱ्या आहेत. इथनं भिक्खू जायचं आहे बघा. त्या सगळ्यात जाऊ शकतात खरं तर. छोटे छोटे आहे पण सुंदर आहे. इथे थोडं लाईट लावूनच जावं लागतो खरं तर कारण दिसत नाही काही खालचं. मग चलो हेही विहार आहे भिक्खू निवास. इथे भिक्खू थांबायचे राहायचे. शेल्स 8 भिक्खू निवास आहे. याच्यात तर काहीच नाही आहे. यात काय बघूया आपण. अच्छा पलंग केला आहे. हा जो आहे ना हा दगडी पलंग आहे. खूप अंधार आहे इथे आणि थोडे कानोडे आहेत म्हणजे ते दिवे लावण्यासाठीच्या जागा आहेत तसं आहे. यात जेव्हा वर्षावासानिमित्त भिक्खूगण यायचे तेव्हा ते इकडे थांबायचे. त्या जागा आहेत पण हे जसं लिहिलं आहे ना ते खूप चुकीचं आहे. इथेही एक शिलालेख आहे हां आता तो अस्पष्ट झाला आहे. अगदी भरपूर असं नावं आणि काय काय डोंगरी एवढं आहे. आणि इथनं बाहेरचं दिसतं सगळं. पूर्वी जाते खाली येतं जाता येतं सगळं आता बंद केलं. आणि बाहेरचा परिसर बघा किती सुंदर ना. हां सुंदर असे डोंगर असतात. याच्या जवळ अगदी जवळ लोणावळा आहे. कॉलेजमध्ये असताना लोणावळ्यातूनच आम्ही इकडे आलो होतो आणि आज खूप दिवसांनी आलो. चला हे पाण्याचं टाका आहे बहुधा आणि इकडेही काही बांधकाम आहे जे नष्टच होत आहे. आणि त्याही भागामध्ये ना जेव्हा आपण मुख्य चैत्यगृहाकडे जातो तेव्हा तिथे खूप सुंदर भगवान बुद्धांची प्रतिमा आहे जी सिंहस्तंभाच्या आतमध्ये इकडे दिसते तुम्हाला. पण इकडेही जाता येत नाही म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला जाताच येत नाही खरं तर कारल्या लेणीच्या बऱ्याच लेणींकडे जाताच येत नाही खरं तर. म्हणजे चैत्यगृहातून तुम्ही खाली आलात की नाही तर एक हे जी लेणी आहे ती पाहता येते आणि मग पायऱ्यांनी वर चढून गेलात तर ते विहार पाहता येतं किंवा बाजूचं विहार. मग बाकी इकडे किंवा या भागात किंवा वरच्या भागात जे मजले आहेत त्याच्याही वर कारण ही 3 मजली लेणी आहे तिकडे तुम्हाला जाताच येत नाही. त्यासाठी पुरातत्व खात्याने काहीतरी करावे आणि तिथपर्यंत जाण्यासाठी रस्ता करावा जेणेकरून सगळे जाऊन पाहू शकणार. भगवान बुद्धांचा हा जो इतिहास आहे पवित्र असा तो सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि ही लेणी सगळ्यांना आणखीन चांगल्या प्रकारे पाहता येईल. मला खात्री आहे जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही इकडे नक्की या. कारल्याच्या ह्या अगदी सुंदर ऐतिहासिक लेण्या पहा. इथे एकविरा देवींचं मंदिरसुद्धा आहे तेही तुम्ही पाहण्यासाठी येऊ शकता.
तर हा व्हिडिओ कसा झाला हे मला नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. जय भीम, नमो बुद्धाय. इथल्या बरेच जागा आहेत की नाही ते पाहूच शकत नाही तुम्ही. जसं की फॉर एक्झाम्पल हे बघा, हा इथे एक स्तूप आहे, तोही पाहता येत नाही. पुरातत्व खात्याने सगळ्या जागा सगळ्यांसाठी खुला कराव्या, त्यामध्ये थोड्या थोड्या सुधारणा करून ज्या खरंच अडचणीच्या आहेत त्या प्रोटेक्टेड करून मग ते सगळे पाहू शकतात अशा कराव्या. एकविरा देवींचं मंदिरही इथेच आहे आणि ना जाता जाता तुम्ही छानपैकी पेढेही घेऊ शकता. इथे पेढे वगैरे हे सगळं मिळतं. आम्ही जाताना छानपैकी मलाही पेढे घेतलं. खाण्यापिण्याचं छान वस्तू मिळतात. पेढे घेतलं छान मलाही असतं. चला आता घरी निघालो आहोत.